लॉजिकल थिंकिंग हा जो विषय आहे, व्हेन इट कम्स टू डेटा ॲनालिटिक्स अँड बिझनेस ॲनालिटिक्स, या दोन्ही विषयाशी जेव्हा लॉजिकल थिंकिंगचं आपण कनेक्शन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागते आणि त्यात ती महत्त्वाची गोष्ट अशी आहे, लॉजिकल थिंकिंगचं बिझनेस ॲप्लिकेशनचं जेव्हा आपण विचार करतो, तर कुठलाही बिझनेस जो रन होतोय त्या बिझनेसचं मेन ऑब्जेक्टिव्ह आपण ड्रिल डाऊन करून जर एका पॉईंटवरती आणायचं म्हटलं, एका शब्दावरती आणायचं म्हटलं, तर दॅट वर्ड इज प्रॉफिट. बिकॉज एनीबडी इज डुईंग द बिझनेस फॉर जनरेशन ऑफ प्रॉफिट मेनली. आणि तो जो प्रॉफिट हा जो विषय आहे, तुम्ही जे काही ॲनालिसिस ह्याच्यामध्ये करणार आहात त्यावेळेस तुमचं लॉजिकल थिंकिंग अशाच अँगलमध्ये असलं पाहिजे की लॉजिकल थिंकिंगच्या माध्यमातून तुम्ही जे काही प्रेझेंटेशन्स करणार, जे ॲनालिसिस करणार आहात, त्या ॲनालिसिसमधून तुम्हाला त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी जे तुम्ही ॲनालिटिक्स देऊ शकता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. अँड हाऊ टू डेव्हलप दॅट लॉजिकल थिंकिंग दॅट कॅन इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. या पॉईंटशी कनेक्टेड आपण जो प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेबल किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंगच्या माध्यमातून, आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इंडस्ट्रीमधून आपण समजून घेतलेलं आहे ते आपण इथं शिकवण्याचा प्रयत्न करतो, जे डेटा ॲनालिटिक्समध्ये आणि बिझनेस ॲनालिटिक्समध्ये खूप महत्त्वाचं असतं व्हेन इट कम्स टू द बिझनेस. आणि ह्याच्या संदर्भात आणखीन काही महत्त्वाची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्या संदर्भात तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.